तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 19 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित्रा म्हणत असते घरात गणपती बसवायचा आहे. हे ऐकून तर सौमित्र म्हणतो, काय घरात गणपती बसवायचा आहे? तर सुमित्रा लगेच म्हणते, तुला आठवतंय ना सारंगला गणपती किती आवडायचा? तर लगेच जानकी म्हणते, आपण आणूयात गणपती. आपण दरवर्षी साजरा करतो तसा गणपती उत्सव साजरा करायचा. त्यानंतर नाना आणि सुमित्रा रूममध्ये जातात तर अवंतिका जानकीला म्हणत असते, वहिनी तुम्ही गणपती आणण्यासाठी हो का म्हणालात? तर जानकी म्हणते, कारण गणपतीमध्येच महासंगम होणार. त्यानंतर गणपतीसाठीची डेकोरेशनची तयारी सुरू असते. तर सारंग बाकीच्या फुलवाल्यांबरोबर फुलवाल्याचा वेश घेऊन घरी येतो. जानकीचा असा प्लॅन असतो की आता सारंगची आणि सुमित्राची भेट घडवून द्यायची. त्यामुळे सारंगसुद्धा सुमित्राला भेटण्यासाठीचे प्रयत्न करत असतो आणि तो पुढे यायला लागतो. तेवढ्यातच रूममधून बाहेर ऐश्वर्या येते आणि ते दोघे आता एकमेकांसमोर असतात. आता सारंगला आणि जानकीला सुद्धा भीती वाटायला लागते की ऐश्वर्याने सारंगकडे बघू नये असं. तुम्हाला काय वाटतं, ते दोघे तर आता एकमेकांसमोर आहेत, तर ऐश्वर्या सारंगकडे बघेल का? आणि तिने जर बघितलं तर तिला ओळखू येईल का की हा सारंगच आहे? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.